माऊली, तुला म्हणून सांगतो, भगवंत ही सृष्टी एकमेव सिद्धांतावर चालवतोय आणि तो आहे कर्माचा सिद्धांत। जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देई तो ईश्वर। ही उक्ती प्रसिद्ध आहेच। माऊली, आपल्या आचरणाला नेहमी अधिक महत्व दिलं गेलंय आणि लक्ष दिले तर जाणवेल की आंतरिक शक्तीपेक्षा बाह्य ऊर्जेनं आपलं वर्तन अधिकाधिक नियंत्रित केलं जातं आणि त्यामुळेच आपलं वागणं वाम मार्गाने प्रवास करू लागतं। लालसा, स्वार्थ यांच्या आहारी गेल्यावर गर्व, उन्माद यांचा वास या शरीरामध्ये होणं स्वाभाविकच आहे। हे घे। श्री सत्यनारायणा, आम्ही तुझे मनोभावे केलेले हे व्रत तू स्वीकारावे हीच आमची मनपूर्वक इच्छा। पिताश्री, आपली नाव बघा, धनाच्या ओझ्याने किती खाली गेली आहे। ही सर्व राजाश्रयाची कृपाच म्हणावी। राजांनी खूप मोठ्या प्रमाणात धन आणि द्रव्य दिलेले आहे। होय, लीलावती आणि कलावती आनंदी होतील। पिताश्री, पाहिलं, तो साधू आपल्याच दिशेने येत आहे। बहुधा तो आता द्रव्याची मागणी करणार। पाहतो ना, सुतासारखा सरळच करतो त्याला। हे पहा साधू महाराज, आम्ही तुम्हाला दक्षिणा देऊ इच्छित नाही, तेव्हा तशी मागणी तुम्ही आमच्याकडे करू देखील नका। मी साधू नाही, मी ज्योतिषी आहे। कुणाचेही भूत व भविष्य सांगतो। तुमच्या या नौकेतल्या थैल्या पाहून आणि तुमचे चेहरे पाहून असे भाकीत होते की तुम्ही कुठेतरी चोरी केली असावी। ए म्हाताऱ्या, तोंड सांभाळून बोल। स्वतः ज्योतिषी म्हणवतोस? अरे मला तर तू भोंदू वाटतोयस, भोंदू। एवढा उन्मत्तपणा आणि मला इतके बोल लावत आहेस तर मला सांग की तुझ्या नौकेत आहे तरी काय? आम्ही दुर्मिळ वनस्पती आणि वेली घेऊन निघालो आहोत। उत्तम, निसर्ग हाच खरा दागिना आहे। हेच धन खरे मौल्यवान आहे। तुझ्या निसर्गाचे जतन करू पाहत आहेस, त्यात वृद्धी होवो। शुभम भवतु। निघा। याच्या आशीर्वादाने काय भलं होणार आहे? असं सांगून गेला जसं काय धनच देणार आहे। असो, नको त्या व्यक्तींबद्दल नको चर्चा करायला। मला असे वाटते आहे की आपण स्नान करूनच घरी जाऊया। कल्पना तर चांगली आहे, पण आपण दोघंही गेल्यावर द्रव्याची रक्षण कोण करणार? मला तर इथे आजूबाजूला कोणीही व्यक्ती दिसत नाहीये। आपण त्वरित जाऊ आणि येऊ, तोवर धन आणि आपली नौका येथेच राहील। चला। हो। कलावती, इतकी सकारात्मकता मला आजवर कधीच जाणवली नाही। मला जणू आज शुभ घटना घडणार असे संकेतच मिळत आहे। शुचिर्भूत झाल्याने कसे प्रसन्न वाटत आहे। होय, मला तर कधी एकदा लीलावती आणि कलावतीच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहतोय असे झाले आहे। हे सारे धन आणि द्रव्य पाहून त्यांच्या चेहऱ्यावर होणारा आनंद। पिताश्री,
हे काय झाले पिताश्री? हे धन आणि द्रव्य कोठे गेले? हे या वेळी तरी मी म्हणालो होतो आपल्यापैकी कोणीतरी एक जण थांबूया तिथे. पण मला तरी काय ठाऊक होते की असे काहीतरी घडणार आहे म्हणून. हे काय होत बसले? तो साधू महाराज, पण आता तो कोठे गेला असेल? त्याला कसे शोधायचे? पण त्याचा माग काढावाच लागेल पिताश्री. या दिशेला गेला होता तो. हो. हं? चला चला प्रज्ञावंत, चला. प्रज्ञावंत, तुम्ही या दिशेस पहा, मी या दिशेस पाहतो. होय पिताश्री. काही सुगावा लागला का? नाही पिताश्री. या आलात माझा माग काढत. आपणास कसे ठाऊक? मी सांगितले होते, मी ज्योतिषी आहे. भविष्यात तुम्ही माझा माग काढत येणार हे मी जाणीलेच होते. म्हणजे आमचे धन आणि द्रव्य नाहीसे होणार हे देखील? होय, तर ते तर होणारच होते. आम्हाला आमचे धन परत प्राप्त करून द्या. आपण जसे सांगाल तसे आम्ही करू. आपण कोणतेही व्रत करायला सांगा, कोणतीही पूजा अर्चा करायला सांगा, नवस सयास करायला सांगा, आम्ही ते करू. हेच इतके अघटित घडून देखील तुझी मती स्वार्थाच्या चिखलात रुतलेलीच आहे. तुला हाव आहे ती ऐहिक सुखाची, धनाची. त्यासाठी तू खोटी वचने देखील देऊ शकतोस. आठवते, तुला अपत्य प्राप्त व्हावे म्हणून तू एक व्रत पूर्ण करणार होतास. तुला कन्यारत्न प्राप्त झाले, त्या कन्येचा विवाह देखील झाला, तरी तू अजून ती पूजा केली नाहीस, ते व्रत पूर्ण केले नाहीस. परंतु हे सारे चक्र घडवणारा मीच. तुझ्या आयुष्यात संकट आणणारा मीच. तुला अजूनही उपरती झालेली नाही. तुझे मन कलुषित ते कलुषितच आहे. आपण नेमके कोण आहात? मला क्षमा करा. माझ्यासारख्या तुच्छ व्यक्तीचे आयुष्य केवळ आपल्या अस्तित्वामुळे आहे. मला विसर पडला होता. माझ्या पत्नीने मला वेळोवेळी सांगितले होते की आपण सत्यनारायणाचे व्रत करू, पण माझी मती भ्रष्ट झाली होती. मला क्षमा करा. एका क्षणाचाही विलंब न करता मी हे व्रत पूर्ण करेन. हाच तुझा उद्दामपणा आणि अहंकार नाहीसा होणे आवश्यक होते. मनुष्याला जेव्हा खरी जाग येते तेव्हा त्याचा सूर्योदय होतो. तो क्षण तुझ्या आयुष्यात आता आला आहे. तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. शुभम भवतु. घे, खा. मालकीनबाई, मालकीनबाई,
मालक आणि आपले जावई बापू आपल्या नगरीत आले. चला चला लवकर चला. कलावती, तरी माझं अंतर्मन सांगत होतं की आज शुभवार्ता कानी पडणार. मला कधी एकदा स्वामींचे दर्शन घेते असे होत आहे. चल लवकर. तू तुझ्या पित्याप्रमाणेच मोहात अडकून राहिलीस. ज्या पतीच्या भेटीस अधीर होऊन पूजेचा प्रसाद भक्षण न करताच निघून गेलीस ते व्रत अपुरे राहिले आहे. ज्यासाठी तू हे व्रत अपुरे सोडलेस तो तुला कायमचा दुरावेल असा मी तुला शाप देतो. पिताश्री, कलावती, मला माझी चूक समजली आहे. आता यापुढे मी असे कधीही वागणार. पिताश्री, पिताश्री, कलावती, कलावती, पिताश्री, प्रज्ञावंत, प्रज्ञावंत, स्वामी, स्वामी, कलावती, 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 हे कलावती, 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 अगं बाळा, कुठे चाललीस? कलावती. अगं कला, हे काय करतेस तू? आणखी काय करू शकते मी? इतका विरह सहन केला, पण आता तो शक्य नाही. माझे स्वामी माझ्या डोळ्यासमोर नाहीसे होताना किती यातना झाल्या. म्हणूनच मी स्वामींच्या पादुका घेऊन सती जायचा निर्णय घेतला. देवा, देवा, तू किती कठोर काळजाचा आहेस. या माझ्या पुत्रीने तुझी मनोभावे पूजा केली आहे आणि आज ती स्वतःचे प्राण त्यागायचे म्हणतीये. का देवा, का? माझ्या अपराधांची शिक्षा तिला का? या सगळ्यात तिची काय चूक आहे देवा? चूक आहे, अत्यंत गंभीर अशी चूक आहे. कलावतीच्या बाबतीत जे काही घडले त्यास ती स्वतः कारणीभूत आहे. परंतु प्रभू, आम्ही तर मनोभावे सत्यनारायणाचेच पूजन करत होतो. आपल्या पतीची वार्ता समजताच पूजेचा प्रसाद भक्षण न करताच निघून जाणारी कलावती ही आमची प्रामाणिक भक्त कशी भासावी? नाही प्रभू, मी चुकले. माझ्या भावनांवर ताबा राहिला नाही. परंतु आपलीच पुत्री समजून मला क्षमा करावी. झालेल्या चुका सुधारतो आणि योग्य रीतीने त्याचे आचरण करतो तोच सद्विवेकी मनुष्य असे तुम्ही स्वतः म्हणता. मग ती चूक आचरणात आणण्यासाठी एक संधी द्यावी प्रभू, एक अखेरची संधी द्यावी. तू मनोभावे प्रार्थना करीत आहेस, त्यामुळे तुला तुझी चूक सुधारण्याची एक संधी देण्यात येत आहे. जी कृती पूजेच्या क्षणी अपूर्ण ठेवली होतीस ती पूर्ण कर. शिल्लक प्रसादाचे मनोभावे भक्षण कर. निश्चितच तुझे कल्याण होईल. तुझा पती तुला परत प्राप्त होईल.
शुभम भवतु. सत्यनारायण, चुकले रे मी देवा, चुकले. यापुढे कधीच माझ्याकडून अशी चूक घडणार नाही. माझ्या पतीचे प्राण मला परत कर. क्षमा कर मला, क्षमा कर. प्रज्ञावंत, बाजूला व्हा, बाजूला व्हा. प्रज्ञावंत, 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 उठा. प्रज्ञावंत, डोळे उघडा. उठा जावई बापू, उठा. प्रज्ञावंत, डोळे उघडा. श्री सत्यनारायण, तुमच्या आज्ञेनुसार मी तुमच्या व्रताची पूर्तता केली. पूजेचा प्रसाद मी भक्षण केला. आता आपला कृपा आशीर्वाद असावा. प्रज्ञावंत, स्वामी, आज मला खऱ्या अर्थाने भगवंताचे, श्री सत्यनारायणाचे महत्व पटले आहे. जय हो श्री सत्यनारायण. तर मंडळी, अशी ही या सत्यनारायण व्रता मागील कहाणी आहे. आपल्या पुराण कथांमध्ये आणि आयुष्यात सुद्धा या व्रताला अनन्यसाधारण महत्व आहे. आपले जीवन सुख समृद्धी यांनी भरून जावं याकरता आपण शास्त्रोक्त पद्धतीनं ही पूजा केली पाहिजे. पूजेच्या दिवशी घराच्या दारावर आंब्याच्या डाळा लावाव्यात. जिथे पूजेची व्यवस्था केली असेल ती पूर्वाभिमुख असावी. पाट अथवा चौरंग याच्यावर शुचिरभूत वस्त्र अंथरावं. मध्यभागी आणि चारही बाजूंना गहू आणि तांदूळ यांनी आरास काढावी. मध्यभागी कलश ठेवावा. शेजारीच नारळ महागणपती म्हणून स्थापन करावा. विड्याची पानं त्याच्यावर सुपारी यांनी सजावट करावी. ते देखील महागणपती यांचेच रूपक मानले जाते. चौरंगाच्या चारही पायांना केळीचे खुंट बांधावेत. पूजेची तयारी म्हणून ताटात बेल, तुळस आणि विविध फुलं घ्यावीत. शिवाय कुंकू, हळद, अक्षता, बुक्का यांचाही समावेश असावा. सहसा घरातील श्रीमान आणि सौभाग्यवती यांनी पूजा करावी. शेवटी त्याची मनोभावे आरती करावी. शिवाय संपूर्ण दिवस त्या भगवंताचं चिंतन मनन करण्यातच व्यतीत करावा. मनोभावे आणि नियमितपणे हे व्रत करणाऱ्याला सुख समृद्धी आणि समाधान प्राप्त होतं.